आखाती युद्धामुळे तांबा आणि एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे। याचा फटका आता दादरच्या इंदू मिलमध्ये साकारल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला बसतोय। तांबा आणि एलपीजीच्या टंचाई आणि दरवाढीमुळे हा प्रकल्प आणखी वर्षभर रखडण्याची शक्यता आहे। बघूयात। 35 दिवसापूर्वी सुरू झालेल्या आखाती युद्धाचं खापर स्मारक पूर्ण होत नाही, त्या संदर्भात कसं काय फोडू शकता? महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये इंदू मिल स्मारकाची वीड देखील रचली गेली नाही। भारतातल्या आंबेडकर प्रेमींची ती काही ह्या सरकारकडून पूर्ण होताना मला दिसत नाही। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा फटका आता थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला बसलाय। युद्धामुळे तांबे आणि एलपीजीची टंचाई निर्माण झाली असून किमतीतही वाढ झाली आहे। याचा फटका इंदू मिलमध्ये साकारल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला बसतोय। त्यामुळे हा प्रकल्प आणखी वर्षभर रखडण्याची शक्यता आहे। दरम्यान युद्ध आणि स्मारकाचा संबंध काय असा सवाल करत संजय राऊत यांनी सरकारला लक्ष केलंय। तर महाविकास आघाडीच्या काळात वीटही रचण्यात आली नव्हती असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार केलाय। ते युद्धाचा आणि स्मारकाचा संबंध काय? नाही, आखाती युद्ध जे आहे हे आता साधारण 35 दिवसापूर्वी सुरू झालं। मी तुम्ही 35 दिवसापूर्वी सुरू झालेल्या आखाती युद्धाचं खापर स्मारक पूर्ण होत नाही, त्या संदर्भात कसं काय फोडू शकता? महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये इंदू मिल स्मारकाची वीड देखील रचली गेली नाही। 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना इंदू मिल स्मारकाचं काम पूर्णपणे ठप्प ठेवलं होतं। त्यामुळे इंदू मिल स्मारकाच्या कामाला उशीर होतोय। संजय राऊत एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 4 बोटं आपल्याकडे आहेत, याचं भान ठेवा। इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकावरून सुप्रिया सुळेंनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। पक्ष फोडायला वेळ आहे, मात्र बाबासाहेबांच्या स्मारकासाठी वेळ नसल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण करायला या सरकारला वेळ नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदना देणारी गोष्ट। परिवहन मंत्री मला विश्वासच बसत नाहीये की इतके वर्ष पक्ष फोडा, घर फोडा हे करून त्यांना एवढा वेळ मिळतो कारण सत्तेमध्ये यायला। पण हे आपलं सगळ्यांना प्रिय असणारं असं जी अपेक्षा आहे महाराष्ट्राची, फक्त नाही भारतातल्या आंबेडकर प्रेमींची, ती काही ह्या सरकारकडून पूर्ण होताना मला दिसत नाही। आणि याचं कारण काय, हाही एक मोठा प्रश्न आहे। विरोधकांनी स्मारकावरून सरकारवर केलेल्या टीकेनंतर अमित साटम यांनी उत्तर दिलंय। भाजप नेते अमित साटम यांनी 2 वर्षात इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम पूर्ण होईल असं सांगितलंय। येणाऱ्या 2 वर्षामध्ये आपल्याला इंदू मिल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य अशा प्रकारचं राष्ट्रीय स्मारक सुद्धा याचा अनुभव आपल्याला घ्यायला मिळणार आहे आणि त्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत। तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवू नका असं विधान सुजात आंबेडकर यांनी केलंय। त्याऐवजी रिसर्च सेंटर उभारण्याची मागणीही सुजात आंबेडकरांनी केली आहे। दरवेळेस मला प्रश्न विचारला की मी हेच म्हणतो, इंदू मिलचं स्मारक बनून कोणाचा काय फायदा होणार आहे? बाबासाहेब आंबेडकर एक इंटलेक्च्युअल माणूस होते, इंटलेक्च्युअल अकॅडमिशियन होते आणि जर आपल्याला बाबासाहेबांना खरं आदर करायचा असेल तर इंदू मिलचं नुसतं एक स्मारक न करता एक जगातलं सगळ्यात टॉपचं रिसर्च इन्स्टिट्यूट आपल्याला उभं करायचं आणि आमची शेवटपर्यंत मागणी हीच राहणार आहे। मागील अनेक वर्षांपासून इंदू मिल इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम सुरू आहे। मात्र आता आखातातील युद्धाचा स्मारकाच्या कामावर परिणाम झालाय। धातू ओतकामात एलपीजी वापरला जातो। आखाती युद्धामुळे तांबे आणि एलपीजीची देशात टंचाई असून दोन्हींचे दर वाढलेत। त्यामुळे स्मारकाचं काम रखडण्याची शक्यता आहे। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।